सर्वांना स्वाभिमानी जय भीम। भावांनो, 2 दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला होता की कंधार शहरामध्ये पंचशील झेंडा व तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा काढून फेकली होती। तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ केदार हे घटनास्थळी भेट देण्यासाठी निघाले होते। तर नांदेड पोलीस प्रशासनाने त्यांना त्या घटनास्थळी भेटसुद्धा देऊ दिली नाही, बरोबर। त्यांना रस्त्यामधूनच अटक करण्यात आली। तर नांदेड पोलीस प्रशासन यांनी उत्तर द्यावं की यांनी दीपक भाऊ केदार यांना कशामुळे अटक केली व कोणाच्या दबावाखाली त्यांना अटक करण्यात आली। आवाज कमी करा, मी सांगतोय बरं का, कुणाला धमकी देऊ नका, धरू नका। नहीं चलेगी। होश में आओ, होश में आओ। समाधान भेट पूजा। पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। येतो आमच्या गाडीमध्ये, येतो ना आम्हाला। हा येतो ना, आमच्या गाडीमध्ये येतो आम्ही। पोलीस स्टेशनला चला, पोलीस स्टेशनला। नांदेड पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दीपक भाऊ यांची सुटका करावी, नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये पॅन्थर सेना आंदोलन करेल, बरोबर। आणि नांदेड शहरमधले आपले पोलीस प्रशासनाने याचं उत्तर द्यावं की कोणाच्या आदेशावरून दीपक भाऊ यांना अटक करण्यात आले व घटनास्थळी भेट देण्यास नकार देण्यात आले। कुणाच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय आम्ही, कारण की आमचा बुलंद आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। घटनास्थळी जे आमच्या आया बहिणी यांच्यावरती अत्याचार झाले, लाठीचार्ज झाला, यांना भेट देण्यासाठी दीपक भाऊ केदार निघाले होते। तर त्या घटनास्थळी तर भेट देऊ दिली नाही, पण दीपक भाऊ केदार यांना अटक करण्यात आले। तर अशा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। जय भीम आणि जय संविधान।